दृष्टांत निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 38 क्रमांकाचा दुरस्त मातेचा दृष्टांत आपण श्रवण करणार आहोत. एकाची आरती जाणोनी दुरुनी देती. 37व्या विषयाच्या दृष्टांतामध्ये सांगितलं की आरता वांचून देत नाहीत आणि आर्तवंताला शोधण्यासाठी परमेश्वर काय करतात, आर्ताकारणे देशोदेशी गावोगावी हिंडती. जीवा ते परमेश्वर वाडोवाडी गिवसतात आणि ज्या ठिकाणी आर्तवंत जीव भेटले त्यांना परमेश्वर ज्ञान देतात किंवा मग त्यांना जे काही दातृत्व अपेक्षित आहे ईश्वराकडचं ते दातृत्व देत असतात. मग परदानही देतात, आवर्दानही देतात आणि कन्वेस्तव विनार्जकत्वी सुद्धा दान दिलं जातं. अशा पद्धतीने परमेश्वर स्वतः जाऊन दातृत्व करतात हे विषयाच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. परंतु जर का परमेश्वर हे त्या जीवाने तो अधिकार जोडलेला असेल तर त्याच्या ठायी जातील, परंतु त्यांनी तो अधिकार जोडलेला नसेल त्या जीवाने, जसं निळभट्टांनी तो अधिकार जोडलेला आहे तर स्वामी त्यांच्या घरी गेलेले आहेत, किंवा बाईसांनी तो अधिकार जोडलेला आहे, महादेवा भक्तांनी तो अधिकार जोडलेला आहे आणि त्याच्यामुळे स्वामी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आणि आपल्याला वेगळा सुद्धा एक प्रकार बघायला मिळतो ज्यामध्ये स्वामी त्यांना आपल्याकडे बोलवून घेतात. म्हणजे भट्टोबासांना इकडे बोलवून घेतलेलं आहे. एक प्रकारे स्वामींपर्यंत ते पोचलेले आहेत. माहीमभट्ट असतील, आमच्या आऊसा असतील, महादाईसा असतील, आबाईसा असतील, इत्यादी काही भक्तमंडळी आहेत की ज्यांना स्वामींपर्यंत पोहोचता आलेलं आहे. आता दोन्हीमध्ये जीवाचा अधिकार जोडलेला असेल, चांगला उत्तम अधिकार असेल तर परमेश्वर स्वतः जातील किंवा परमेश्वर त्यांना आपल्यापर्यंत बोलवून घेतील आणि श्रीमुखे ज्ञान देतील. हे सर्व सन्निधानातलं आहे बरं का. ईश्वर त्यांच्यापर्यंत पोचतात किंवा ते ईश्वरापर्यंत पोचतात, हा सन्निधानातला भाग झालेला आहे. आणि अजून एक प्रकार याच्यामध्ये बघायला मिळतो की ज्यामध्ये परमेश्वर अवतारही विद्यमान आहेत आणि तो जीव देखील आहे, परंतु तरी देखील अनधिकार असं काही जोडलेला आहे. अधिकार जोडलेला असताना, भेटीचा अधिकार जोडलेला असताना भेट होण्यामध्ये परत अडथळा पण जोडलेला असतो आणि त्याच्यामुळे महादेव राजा जे आहेत त्यांची स्वामींची भेट होऊ शकली नाही. आता त्याला आर्तता पण होती परंतु अधिकार नव्हता. म्हणजे आर्तवंत असतील तर परमेश्वर भेट देऊन दातृत्व करतीलच ना. महादेव राजाच्या बाबतीमध्ये त्याला आर्तता आहे परंतु भेट दिली नाही आणि दातृत्व देखील त्यांना केलेलं नाही. परंतु दुसरीकडे मात्र आपल्याला असंही बघायला मिळेल की ते परमेश्वर आता अवतार तिथे नाही आहेत आणि जीवाने मात्र ते जोडून ठेवलेलं आहे. तर परमेश्वर भेटही देणार नाहीत आणि दातृत्वही करणार आहेत. बघा कसं आहे ते. एक तर भेट देतील आणि दातृत्व करतील, एक तर भेट देतील पण दातृत्व करणार नाहीत कारण त्यांनी ते जोडलेलं नाही आहे, किंवा भेटच देणार नाहीत आणि दातृत्वही देणार नाहीत. आणि एकीकडे भेट देणार नाहीत पण दातृत्व मात्र करणार आहेत. जसा दुरस्त मातेचा दृष्टांत इथे सांगितलेला आहे. एकाची आरती जाणून दुरुनी देती. एकाची आर्त जाणून म्हणजे तो असन्निधानी आहे श्रीमूर्तीच्या आणि असन्निधानी असताना त्या ठिकाणी परमेश्वर त्याची दुरोनी आर्त जाणतात आणि दुरोनी
त्या जीवाला दातृत्व करतात. यथा कासवीचा दृष्टांत पण आपण या संदर्भामध्ये बघितलेला आहे. दृक स्पर्श आलाप अंतकरण, म्हणजे दुरूनही अंतःकरणाने आठवून त्या जीवाचं चिंतन करून परमेश्वर त्या जीवाला दातृत्व करत असतात. आणि इथे दुरस्थ मातेचा दृष्टांत चांगदेव भटांना स्वामींनी सांगितलेला आहे. आमचे स्वामी बाईसा वगैरे सर्व भक्त मंडळी आहेत, चांगदेव भट आहेत, यांच्या समवेत रिद्धपूरला चाललेले आहेत, परमेश्वरपूरला चाललेले आहेत. आमचे स्वामी सिंगणापुरी अवस्थान स्वामींना झालं. घाटे हरिभट आणि स्वामींची भेट झाली. त्यांनी स्वामींचं यथोचित पूजन वगैरे इत्यादी सर्व सेवा ते करत आहेत. आणि बाईसा आणि हंसराजा सोबत आहेत स्वामींच्या. चांगदेव भट्ट आहेत. स्वामींनी बाईसा आणि हंसराजांना रिद्धपुराला पाठवून दिलेलं आहे. स्वामी म्हणतात की बाई, तुम्ही काय करा, आज वांकियेचा हाट म्हणजे वाकी नावाचं जे गाव आहे त्या गावाचा आज बाजार आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही पुढे जा आणि श्रीप्रभूंसाठी एका आसूचं वस्त्र तुम्ही सोबत घेऊन घ्या. आणि तुम्ही आणि हंसराजा जे आहेत ते परत मागे येऊ नका, तुम्ही पुढे परमेश्वरपुराला निघून जा. आणि इथे जसा अवसर करता तुम्ही, त्रिकाळ पूजा अवसर बाईसा करतात. जेव्हापासनं बाईसांना भक्ती साधनाचा संचार झाला तेव्हापासून तर शेवट देहक्षेपेपर्यंत बाईसा स्वामींचा त्रिकाळ पूजा अवसर करतात. आणि जसा पूजा अवसर येथ करा तसाच पूजा अवसर श्रीप्रभूंच्या ठाई सुद्धा तुम्हाला करायचा आहे. भैरवी बिढार करा, भैरव बुरुज आहे है ना. आपण रिद्धपूरमध्ये जेव्हा प्रवेश करतो तशा तिथे उजव्या बाजूला आपल्याला वाजेश्वरी लागतं. पुढे गेल्यानंतर कमानीतनं आतमध्ये गेल्यानंतर द्वारिका दर्शन आहे आणि त्याच्या बाजूला भैरव बुरुज आहे. उंच ठिकाण आहे, पायऱ्या चढून आपल्याला वर जावं लागतं. तिथे आमच्या स्वामींचं 20 दिवसाचं अवस्थान तिथे आहे. आणि त्या भैरव बुरुजी तुम्ही काय करा, थांबायचं आहे तिथे. जे आमचे श्रीप्रभू राजमठामध्ये थांबतात तिथून आपल्या मुक्कामाचं अंतर जे आहे ते थोडंसं लांब असलं पाहिजे. आणि स्वामी म्हणतात, बाई तुम्ही परमेश्वरपुरा पावा ना तव हे मागिलाकडून येईल. म्हणजे जसं तुम्ही पोचत नाही तोपर्यंत आम्ही देखील लगेच पोचून जाऊ. आणि बाईचा हंसराजा निघाल्या. गोसावी कोडेश्वरूवरी बोळवीत आले. बाईसे वांकीसी गेली, वस्त्र घेतले आणि मग रिद्धपूरला बाईसा पोहोचलेले आहेत. आणि चांगदेव भट मात्र स्वामींच्या सोबत आहेत. गोसावी विहरणासी बीजे केले, कोडेश्वरी चौकी आसन झाले. आणि चांगदेव भटा यांना भैरवा देवळी बैसले होते. हरिभट गोसाविया ते बोलावू आले, सवे त्याची लेकी आली. हरिभट गोसाविया ते विनवले, जीजी गोसावी आरोपणेसी बीजे करावे जी. स्वामी रोजचं जे काही भोजन आहे, जोपर्यंत सिंगणापूरला आमचे स्वामी आहेत तोपर्यंत घाटे हरिभटांच्या इथे स्वामींचं भोजन आरोगणा होते आणि पहुड उपहूड देखील त्या ठिकाणी होतो आहे. आणि त्यामध्ये चांगदेव भट जे आहेत त्या चांगदेव भटांना बोलविण्यासाठी स्वामी त्या छोट्या मुलीला सांगतात, तुम्ही जा बरं तिकडे पहिलं देवळामध्ये बटीक बसलेला आहे, त्यांना तुम्ही बोलवून घेऊन या. तर या देवळाशी गेली, ती लहान मुलगी त्या देवळात गेली तेव्हा बघितलं की चांगदेव भटांचं जे आसन आहे ते असं ते हवेमध्ये उडत होते. त्यांना स्थिती झालेली होती आणि स्वामींच्या त्या सामर्थ्याने ते असे त्यांचं आसन जे आहे ते हवेमध्ये अंतरिक्ष ते होते. आणि ती मुलगी जी आहे लहान, तिने ते बघितलं आणि ती घाबरून गेली. परत ती धावत आली स्वामींकडे आणि ते म्हणतात, देवा ते देवळाच्या कळसा कळसा म्हणजे असं वर ते उडत आहेत. स्वामी म्हणतात, बाई येथीचे नाव घ्या, तुमते येथून बोलाविले असे ऐसे म्हणा. आमचं नाव सांगा त्यांना की स्वामींनी बोलवलेलं आहे. मागो ती परत ती गेली आणि ते म्हणते, आओ भटो तुमचे श्री चांगदेवराव गोसावी बोलावीत असती. स्वामींनी तुम्हाला बोलवलेलं आहे. आणि त्यांची स्थिती भंगली
आणि मग गोसावी हरिदेव भटाच्या आवारासी बीजे केले, आरोगणा झाली, गुळा झाला, विडा ओळखिला, मग गोसाव्यांसी तेथची पहुड झाला. स्वामींना तिथेच पहुड झालेला आहे. वेळेचाची आरोगण पहुड तेथची होय, म्हणजे सायंकाळची जे काही आरोगण आहे त्याला व्याळी असं म्हटलं जातं. तर ती व्याळीची जी आरोगणा आहे ती स्वामींना घाटे हरिभटांकडेच व्हायची. आणि पहुड तेथची होय, रात्रीचा जो मुक्काम आहे स्वामींचा तो तिथेच व्हायचा. नीच चांगदेव भट भिक्षा करून येती. आणि चांगदेव भटांचा नित्यक्रम कसा आहे? नेहमी, नीच म्हणजे नेहमी, चांगदेव भट भिक्षा मागून यायचे. झोळी दृष्टपूत करीती. आणि स्वामींना झोळी काय करायचे? दृष्टपूत करायचे. आजच्या या चरित्रामध्ये आपल्याला, ज्याला आपण तुम्ही उपहार म्हणता, तो उपहार म्हणजे लीळाचरित्रामध्ये त्याला काय म्हणतात? दृष्टपूत करणे. मुळामध्ये म्हणजे स्वामींना जो खाऊ घालायचा आहे त्याला उपहार म्हणायचं आहे, आणि जे आपल्याला खायचं आहे पवित्र करून त्याला दृष्टपूत असं म्हणायचं आहे. आणि ती झोळी दृष्टपूत करतात. मग जेविती, म्हणजे झोळी दृष्टपूत केल्याशिवाय ते जेवत नाहीत. तिये दिसी चांगदेव भट भिक्षा करून आले. आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशी पण चांगदेव भट भिक्षा करून आलेले आहेत. झोळी काठीये घातली. आणि झोळी जी आहे ती काठीये घातली, कारण की स्वामी तिकडे आहेत घाटे हरिभटांकडे. त्या काठीला ती झोळी लावली आणि काठी टेकुनी ठेवली, म्हणजे काठी उभी केलेली आहे आणि वरच्या टोकाला झोळी अडकवलेली आहे आणि काठी उभी करून ठेवलेली आहे. कारण की जर का त्याच्यामध्ये भिक्षान्न आहे, ती जर का झोळी खाली ठेवली तर काय होईल? त्याला मुंग्या वगैरे लागू शकतात किंवा काही उंदीर वगैरे काय असतील वगैरे, ते तिथे त्या अन्नाला स्पर्श करू शकतात. आणि म्हणून अशी ती झोळी वरती राहील काठीला जर का अडकवली तर. आणि तशी ती झोळी त्यांनी अडकवली आणि काठी टेकुनी ठेवली आणि स्थिती झाली. त्यांना आनंदाचा संचार झालेला आहे. तैसेची खडखांबुला खेळो लागले. खडखांबुला म्हणजे खांबांचं शिवण्याचा तो खेळ असतो ना, याच्यामध्ये कमीत कमी 5 लोक असतात. 4 लोकांनी खांब धरलेला आहे. तर या खांबावरून त्या खांबावरून जाताना मधला जो 5वा आहे त्यांनी खांब धरायचा. त्याच्यावर डाव आलेला असेल तर त्यांनी तो खांब धरायचा. अशा पद्धतीचा तो खेळ आहे. किंवा चांगदेव भट काय करतात? तिथे जे खांब आहेत त्या खांबांना शिवतायत. या खांबाकडे त्या खांबाकडे धावत जायचं, त्या खांबावरून त्या खांबाकडे धावत जायचं. असं त्या स्थितीच्या भरामध्ये आनंदामध्ये तो खेळ सुरू आहे. हिरा खांबावनी एरू खांबू सिविती. चारी पहार खा चहू खांबा ते. खांबा भवंते भवंत होते. म्हणजे 4 प्रहर याच्यामध्ये गेलेला आहे. सायंकाळी समजा 3-4 वाजता म्हणा त्यांचा ते खेळ सुरू झालेला आहे. त्याच्यामध्ये इतका कालावधी गेलेला आहे. ऐस्ती स्थिती भोगीत होते. हे सगळं स्थितीच्या भरामध्ये सुरू आहे की एवढा वेळ गेला तरी त्यांना कुठल्याही प्रकारचं काही थकवा नाही, या कुठल्याही प्रकारचं त्यांना भान नाही. तव दिसू निघाला आणि उजाडलं. आदल्या दिवशीपासनं आता ती भिक्षा तशीच अडकून ठेवलेली आहे आणि खडखांबुला खेळ त्यांचा सुरू आहे. आणि तदनंतर मात्र काय झालेलं आहे की दिवस उजाडलेला आहे. म्हणजे परमेश्वराच्या त्या दातृत्वाच्या आनंदाच्या दातृत्वामुळे काय झालेलं आहे, कसा वेळ गेला त्यांचा हे त्यांना पण कळालं नाही. आणि उदयाची गोसावी परश्रया बीजे केले. आता आमचे स्वामी जे आहेत ते घाटे हरिभटांकडेच आरोगणा झाली, वेळी झाली, तिथेच आमचे स्वामी थांबलेले आहेत. आणि नंतर सकाळी जेव्हा आमचे स्वामी परिश्रयाला पश्चात प्रहरी उठलेले आहेत आणि तैसेची देवळासी विजय केले. आणि तसंच त्या देवळाकडे आमचे स्वामी गेलेले आहेत. म्हणजे स्वामींना माहिती आहे चांगदेव भट इथे आहेत म्हणून. आणि स्वामींनी त्यांना पाहिलं
आणि स्वामी त्यांना म्हणतात, बटिका काईगा खडखांबुळा खेळत असा. काय खडखांबुळा खेळ तुमचा सुरू आहे. गोसाविया ते देखिले आणि स्थिती भंगली. स्वामींना त्यांनी पाहिलं आणि त्यांची स्थिती भंगली. आले श्रीचरणा लागले, आसन घातले, गोसावी आसनी बैसले. आले स्वामींच्या श्रीचरणा लागले, दंडवत वगैरे केला आणि स्वामींना बसण्यासाठी पद्मासन त्यांनी त्या ठिकाणी टाकलेलं आहे. आमचे स्वामी जे आहेत त्या आसनावर बसलेले आहेत. त्या पद्मासन जे काही टाकलेलं होतं त्या पद्मासनावर आमचे स्वामी विराजित झालेले आहेत. आणि मग स्वामी त्यांना हा जो काही दुरस्त मातेचा जो दृष्टांत आहे तो दृष्टांत सांगतात. या दृष्टांतामध्ये माता स्थानी परमेश्वर आहेत आणि त्या बालक स्थानी चांगदेव भट्ट आहेत किंवा आर्तवंत पुरुष जे पण आहेत ते त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. एकाची आरती जाणोनी दुरुनी देती. एकाची आरती जाणोनी म्हणजे समस्त जीवांना परमेश्वर भेट देऊनच दातृत्व करतील का? मागील दृष्टांताचा संदर्भ घेतला आपण ना. एखाद्याची आर्त जाणून त्याला भेट देतील, पण एखाद्याची आर्त जाणून दुरोनी म्हणजे त्यांना परमेश्वर भेटीचा योग नाही. मग अशा वेळेला परमेश्वर दुरुनी त्यांना दातृत्व करत असतात. कासवीच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की ते कासवी एका थडीला आहे आणि त्याची अंडी जी आहेत ती दुसऱ्या थडीला आहेत. आणि मग ती काय करते, तेथूनही तया ते अंतःकरणाने ती आठवते, त्यांच्याविषयी शुभचिंतन करते आणि त्यांच्याविषयी जे काही चांगलं चिंतन आहे चांगलं राहिलं पाहिजे. जसं एखादी आई असते, मुलगा जर का शाळेत गेला असेल तर तिच्या घरातल्या घरातनं तिचं ते मुलाविषयी चिंतन सुरू असतं काही ना काही. तशा पद्धतीने जे परमेश्वर आहेत ते जीवाचं चिंतन करतात आणि त्यासाठी कासवीचा दृष्टांत सांगितला. तयात अमृत कळा असे ते संचरे. ती जशी जशी आठवते तसं तसं शुभचिंतन त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि त्या ठिकाणी अमृत कळा म्हणजे जीवविती जी शक्ती आहे त्या पिलांचं रक्षण करणारी एक प्रकारचं त्यांचं पालन पोषण किंवा त्यांच्या जीवनशक्ती जी आहे ती त्यांच्यापर्यंत पोचते आणि तयातव ती वाढते. असं दृष्टांत आमच्या स्वामींनी कुकडीचा असेल किंवा मग कासवीचा असेल, शब्दवेदी या रसाचा असेल, हे सगळं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये शब्दवेदी या रसाचा स्पर्शामध्ये येतो, परंतु त्या दृष्टांताच्या अनुसार रस मात्र तिकडे जात नाही, त्या धातूकडे. धातूसुद्धा त्या रसाकडे येत नाही. म्हणजे इथे दुरुनी या दृष्टांतामध्ये पण शब्दवेदी या रसाच्या दृष्टांतामध्ये पण दुरुनी ते दिल्या जात असतं. तशा पद्धतीने या कासवीच्या दृष्टांतामध्ये पण तसंच सांगितलेलं आहे. आणि सोबतच दुरस्त मातेचा जो दृष्टांत त्यामध्ये सुद्धा असाच प्रकार सांगितलेला आहे की आर्त जाणूनी दुरुनी देती. दुरुनी परमेश्वर त्या जीवाला त्या क्रियेचं दातृत्व करत असतात. जसं एकाईसा आहेत, एकाईसा जसमाईसांना सोडायला गेलेले आहेत आणि ते आईला म्हणते ती की तुला स्वामींपासून लाभ होईल पण मला नाही होणार, मग मी गेली तर तू बरोबर तुझा लाभ बघून राहिली, माझा लाभ तर. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई जेवेळी यांना इथे स्थिती होईल त्यावेळी तुम्हाला तिथे स्थिती होईल. म्हणजे त्यांचे अर्थ जाणून दुरोनी परमेश्वर त्यांना ते दातृत्व करत आहेत. किंवा मग आमच्या नातोबासांना स्वामींनी काय दुरोनी त्यांना जसं नदीमध्ये ते वाहून चालले आहेत, दुरोनी त्यांना देवाने काय केलेलं आहे, त्यांना वाचवलेलं आहे, वाहू दिलं नाही त्यांना. आणि तशाच प्रकारे आमच्या सादाईसांना बुडू दिलं नाही. अशा अनेक लीळा तुम्हाला अशा बघायला मिळतील की दुरोनी परमेश्वर त्या जीवाविषयी त्या जीवाला दातृत्व करत असतात. आता भटोबासांना तापामध्ये नेवाशाला पाठवलं आहे तर त्या ठिकाणी स्वामींचं लक्ष त्यांच्यावर आहे. ते म्हणतात, देवा हे कशाचं काय घ्यायचं मला काही समजलं नाही, म्हणजे लक्षात येऊन नाही राहिलं, तुम्ही सांगितलं तरी. स्वामी म्हणतात, तुम्हाला
आठवणार नाही असं काहीच नाही, सगळं आठवेल. आणि तिथे देखील साह्य, जाताना साह्य, येताना साह्य, ते घेताना सगळ्या वस्तू साह्य साह्य त्याच्यामध्ये आहे. आणि बाईसा देखील म्हणतात की नेहमीपेक्षा वस्तू स्वस्त पण मिळाले पदार्थ आणि चांगले सुद्धा मिळालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी परमेश्वराचं दुर्गुण यामध्ये कासवीचाही दृष्टांत येईल किंवा स्पर्शाचा दृष्टांत देखील त्याच्यामध्ये येईल, शब्दवेदी या रसाचा, आणि दुरस्त मातेचा दृष्टांत देखील त्याच्यामध्ये येणार आहे. आणि दुरोनी आरती जानोनी देती, म्हणजे आता याच्यामध्ये हे पण आपल्याला घ्यावं लागेल की दुरोनी आरती जाणून दुरूनच देतात किंवा दुरोनी आरती जाणून जवळ येऊन देतात, म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वर पोहोचतात असं सुद्धा होतं. पण आर्तता कुठे आहे? ती दुरोनी आहे. आता भट्टोबासांच्या आर्ततेविषयी जर का बघितलं तर 6 महिने भट्टोबास श्रीप्रभूंच्या सन्निधानी आहेत आणि 6 महिने त्यांची आर्तता आहे की देवाला भेटायचं आहे, कधी देव मला बोलवतील. ही आर्तता एवढी वाढली आणि दुरोनी परमेश्वराने ती आर्त जाणून भट्टोबासांना बोलवून घेतलेला आहे किंवा दुरोनी अर्थ जाणून परमेश्वर त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. कधी स्वामी येतील, म्हणजे हा दृष्टांत बऱ्यापैकी आपल्यावर बसू शकतो. आपण असन्निधानी आहोत आणि जर का आपण सन्निधानी आग्रह आणि असन्निधानी तळमळ आर्तता जर का व्यक्त केली, तोची व्हावा तोची भेटावा अशा प्रकारचं जर का आपलं विधिविधान असेल, आचरण असेल, तर परमेश्वर दुरोनी येऊन आपल्याला देणार. 2 प्रकार आपण याच्यामध्ये बघितले. एक तर दुरून जाणून दुरूनच देतील आणि एक प्रकार म्हणजे दुरून जाणून जवळ येऊन परमेश्वर त्या जीवाला दातृत्व करणार आहेत. दृष्टांत बघूया. कवणी एकी माता असे ते लेकुरवा ते निजवणी कांडू जाय का दळू जाय. कवणी एक माता असे ते लेकुरवाते निजवणी, मुलांना किंवा मुलाला ती झोपवून ती कामासाठी म्हणून जाते. म्हणजे हातावर पोट आहे आणि मग असं ते काम काय असतं की दळो जाय का कांडो जाय. म्हणजे एखाद्या संभावनिक जे आहेत, श्रीमंत वगैरे कोणी आहेत, त्यांच्या घरी मग काही ना काही कामासाठी बोलवल्या जातं. तशी ती म्हणीये करू जाय, काही ना काही, जसं त्या मुलाच्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की ते काहीतरी म्हणीये करू जाते आणि तो मुलगा मात्र ते आईसाठी रडत राहतो आणि आई त्याच्यासाठी लगेच पटकन येते. ही आई पण बऱ्यापैकी तशीच आहे की त्या मुलांना झोपवून वगैरे ती कांडू जाय का दळू जाय, कांडण्यासाठी ती जाते किंवा दळण्यासाठी, धान्य वगैरे काही दळण्यासाठी जात्यावर ती जाते. मोटका पान्हा ये, आणि त्यावेळेला काय होतं की विशिष्ट वेळ ते काम वगैरे ती करते, थोडा वेळ त्याच्यामध्ये जातो आणि त्या आईला पान्हा फुटतो. मोटका पान्हा ये आणि ते जाणे, म्हणजे आईला बरोबर कळतं. म्हणजे मुलगा जर का तान्हुला असेल, एकदम लहान असेल, तर तो काही बोलू शकत नाही. तो बोलायला लागल्यानंतर तो मागेल काय पाहिजे त्याला, ते काय खायला पाहिजे. पण तान्हं बाळ जे आहे ते तान्हं बाळ काही बोलू शकत नाही, परंतु त्याच्या रडण्यावरून ते आईला कळतं की त्याला आता झोपायचं आहे बरं का. हे बाकीच्यांना नाही कळत, ते आईलाच बरोबर कळतं. तो रडला की आईला कळतं की त्याला भूक नाही लागली, त्याला तहान लागलेली आहे, त्याला भूक लागलेली आहे वगैरे वगैरे. म्हणजे ते आईला बरोबर ती भाषा कळत असते आणि मुलाला पण ती भाषा बोलता येत असते बरं का. आईला कळेल अशा प्रकारचं रडणं येते आणि आईला पण त्याचं रडणं बरोबर लक्षात येत राहतं की हा कशासाठी रडतोय म्हणून. म्हणजे अशा पद्धतीने त्यावेळेला शब्दरूप बोलणे नसते, मग त्यावेळेला त्या रुदनातनंच त्याला ते व्यक्त करायचं आहे आणि ते व्यक्त तो करत असतो. तशा पद्धतीने स्मरणामध्ये देखील आपल्याकडे शब्द नाही आहेत. स्मरण करता करता जेव्हा चतुर्विध दुःख आपण करतो त्यावेळी आपल्याकडे शब्द नाहीत आणि त्यावेळेला तुम्हाला मन अंतःकरणातनं देवापर्यंत तुमची आर्तता पोचवायची असते. तुम्ही असं समजू नका की शब्दातनं पोचवायची. आपण स्नान करायला गेलो की आपली काय पद्धत आहे, विडा घ्यायचा आणि
सगळ्यांनी भेटून मग मोठ्याने श्लोक बोलायचा आणि त्याच्यापेक्षा मोठ्याने जय करायचा. आपल्याला वाटतं की स्वामी जिकडे आहेत तिथे जय पोचला पाहिजे, परंतु याच्यामुळे काय होतं की तिथे जे स्मरणाला बसलेले लोक आहेत ना, त्यांचं स्मरण मात्र भंगतं. म्हणजे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या विधीमुळे दुसऱ्याचा विधी बंद नाही झाला पाहिजे, आपल्या विधीमुळे दुसऱ्यांना अविधी नाही घडला पाहिजे, दुसऱ्यांचा विधी जो आहे तो थांबला नाही पाहिजे, याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणून स्नान करायला तुम्ही जाता, विडा ठेवताना गपचूप विडा ठेवा, मनातल्या मनात देवाला प्रार्थना करा आणि तो ठेवा. खूप काही मोठ्याने जय करायची काही आवश्यकता नाही. परमेश्वर जर का दुरोनी अंत करणे, दुरोनी अर्थ जर का जीवाची जाणतात, तर तुमच्या मनातली प्रार्थना पण परमेश्वर जाणणार आहेत. आणि म्हणून हे थोडंसं अव्यावहारिक आहे मोठ्याने जय वगैरे करण्याचा जो प्रकार आहे. हा सगळेजण जर का उपस्थित आहेत, कोणी स्मरणाला बसलं नसेल तर तो भाग वेगळा आहे, मग तुम्ही करा मोठ्याने जय, काय हरकत नाही. परंतु कोणी जर का पठन करत असेल, कोणी जर का काही वाचन करत असेल, कोणी पाठांतर करत असेल, कोणी स्मरण करत असेल, कोणी ध्यान अवस्थेमध्ये जर का असेल, तर त्याला आपल्यामुळे त्याच्या विधीमध्ये बाधा येण्याचं म्हणजे आला नाही पाहिजे, याची दक्षता आपण घेणं तेवढंच आवश्यक आहे. जसं काही लोक निरूपण चालू असताना मध्येच येतात आणि मग ते आतमध्ये जातात, आता त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष राहतं बरं का. म्हणजे काय आहे की आपण हे लक्ष दिलं पाहिजे की एकदम निरूपण सुरू झाल्यानंतर सरळ येऊन निरूपणातच बसायचं असतं. मग काही लोक असे पण येतात की मोठ्याने दंडवत करतात, ते है ना, निरूपण सुरू आहे आणि ते नंतर समजा काही कारणास्तव उशिरा आले तर ते मोठ्याने दंडवत म्हणतात. तर ते निरूपण सुरू असताना तुम्ही दंडवत जरी केला तरी देखील तो दंडवत मनातल्या फक्त हाताची तुम्ही जी काही प्रक्रिया आहे ती जरी झाली तरी चालेल, दंडवत दंडवत, परंतु मनातल्या मनात ते बोला, मोठ्याने बोलूच नका, शब्द येऊ देऊ नका बाहेर. ते मन अंतकरणापूर्वक ते बोला, निशब्द होऊन ते दंडवत बोला. म्हणजे आपल्या त्या दंडवतामुळे कुणाचं लक्ष इकडे तिकडे जे केंद्रित झालेलं असतं निरूपणाकडे, ते इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे विधी आहेत, हे विधी करत असताना परमेश्वरापर्यंत आपली आर्तता, आपली विनंती जी आहे, आपला विषय सुरू आहे, ते शब्दानेच पोचवलं पाहिजे असं नाही. म्हणजे शब्द बोलूनच पोचवलं पाहिजे असं काय नाही. ते मनातल्या मनात तुम्ही जर का ते शब्द आर्तता व्यक्त केली, आणि एक वेळ तर अशी येते की जर का तुम्ही पूर्ण विरह अवस्थेमध्ये, वियोग अवस्थेमध्ये जर का तुम्ही गेला असाल तर तुम्हाला शब्द सुद्धा फुटणार नाहीत. स्मृतिस्थळामध्ये विरहे लक्ष्मेंदर वास येतात आणि त्यांच्याविषयी ते सांगितलं जातं की ते स्वामींबद्दल लिहिता 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 इतकं वियोग अवस्था, विरह अवस्था यायची की ते बेशुद्ध पडून जायचे. तोही काळ त्यांचा लेखी लागणार आहे, निशब्द झालेले आहेत. म्हणजे ही पण परिस्थिती येऊ शकते. तशा पद्धतीने परमेश्वर अशी जर का अर्थ असेल तरच परमेश्वर दुरून ती अर्थ जाणतात. आपल्यामध्ये आपण रोजचं जे काही भजनं वगैरे बोलतो की नाही, आरती बोलतो, हे एक आपला नेहमीचा भाग झालेला आहे की इतक्या वाजता आरती, इतक्या वाजता भजन, इतक्या वाजता अमकं म्हणायचं, इतक्या वाजता तमकं म्हणायचं, हे आपला एक सवयीचा भाग झालेला आहे. त्याच्यामध्ये आर्तता हा काही प्रकार आपला दिसून येत नाही, है ना. कधी कधी काय ते आरत्यांचे शब्द पण छान असतात, भजनाचे शब्द पण, मांडणी रचना चांगली असते की जर का ते खरंच मनापासून जर का आपण बोललो तर ते परमेश्वरापर्यंत ते पोचू शकतं. परंतु ते म्हणत असताना आपण ती आर्तता मनाशी स्पर्शित नसतो. आपण बघतो की गळ्यातनं माझा आवाज किती चांगला येईल आणि किती मोठ्याने येईल याकडे लक्ष असतं, पण तो आवाज तुम्ही गळ्यातनं चांगलाही काढा, मोठ्याने पण काढा, पण तो हृदयाला स्पर्शून जर का तो आला तर त्याला अजून एक वेगळी चव असणार आहे. जसं एखाद्या वर्णामध्ये जर का तुपाचा स्पर्श झाला की त्याची चव चांगली होते अजून, तसं हृदयाचा स्पर्श तुम्ही एरवी म्हणत तर आहातच, तर त्या हृदयापासून म्हटलं तर त्यातनं जी आर्तता निर्माण होणार आहे
त्या अर्थतेकडे परमेश्वर लक्ष देतील. तुमचा गळा किती गोड वगैरे आहे याकडे परमेश्वर लक्ष देत नाही. तुमच्या त्या शब्दांमध्ये किती अर्थता आहे याकडे लक्ष दिल्या जात असतं. नाही तर एरवी कधी कधी मुलं बघा वरच्यावर रडतात नुसतं, है ना, आईच्या मागे लागतात, मला हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते फक्त वरच्यावरच रडतात. आईला ते कळतं हा नुसताच रडण्याचं नुसतं ढोंग करतो आहे, आई त्याच्याकडे लक्ष नाही देत, आई त्याचं काम करत राहते. पण वास्तविक जेव्हा तो इथून रडेल मनापासनं, तेव्हा आईला बरोबर ते कळतं की नाही, हा तसं करत नाही, याला खरंच काहीतरी लागलंय बरं का, हे आईला बरोबर कळतं तिच्या रडण्याचा टोनवरून. तसं तुमच्या जे काही तुम्ही स्तवन देवाला समर्पित करता ते तशा पद्धतीने ते आलं पाहिजे. आणि म्हणून ते आईला बरोबर मोटका पाहणा ये, आईला बरोबर लक्षात येतं की आता मुलाच्या स्तनपानाची वेळ झालेली आहे, आता आपल्याला निघावं लागेल. ते जाणे म्हणजे ती बरोबर तिला ती जाणीव होते. ते भुकेले असेल, काय जाणीव होते आईला की जो मुलगा आहे, आपण खूप वेळचं या दळणासाठी किंवा कांडणासाठी आलेलो आहो, आणि तो मुलगा जो आहे तो आता निश्चितच त्याला भूक लागली असेल आणि तो आता उठेल. म्हणजे उठल्यानंतर तो रडणार बिडणार आणि मग आई पोचेल घरी असं नाही. त्याला भूक लागण्याची वेळ आणि तो जागा होण्याची आधी, म्हणजे त्या वेळेला आई बरोबर पोचली पाहिजे, तो उठण्याच्या आधी. नाहीतर तो रडून रडून काय होईल, त्याचा घसा जो आहे तो त्याला त्रास होईल. आणि म्हणून बरोबर आई त्याच्या आधी पोचणार, आणि पोचल्यानंतर मग येऊनी तयासी स्तनपान दे, त्याला लगेच जवळ घेते. आणि तोपर्यंत तो मुलगा उठलेला पण असणार आहे आणि बरोबर त्याच वेळेला त्याला स्तनपान देते. हा दृष्टांत या ठिकाणी आपण बघितलेला आहे. याचा सिद्धांत बघूया. तैसे परमेश्वराणी के देशी राज्य करीत असती, तसे आमचे स्वामी किंवा परमेश्वर अवतार ते अनेक देशी राज्य करीत असते. उत्तर देशी आहेत, ते उत्तर पंथीला गेलेले आहेत. आणि आर्तू अनिके देशी असे, आणि आर्तवंत जो आहे तो दक्षिणेकडे आहे किंवा विरुद्ध दिशेला आहे, दुसऱ्या टोकाला आहे. तर तयाची आरती जाणून आपण पुरविती, त्यांनी जिथे कुठे आर्तता व्यक्त जर का केली देवाकडे, तर परमेश्वर काय करतात, त्याची आर्त जी आहे ती जाणतात, त्याला काय अपेक्षित आहे आणि तो आर्तता जी त्याची आहे ती कशा प्रकारची आहे. म्हणजे मुळामध्ये तो जी आर्तता जी करतो आहे ती कशी आहे, नुसतं शब्दच आहे का. जसं ते म्हणतात, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, हे सगळं ते बोलतात. आणि बाईसा म्हणतात, बाईसा म्हणतात स्वामींना, जीजी भक्त काय म्हणतोय. स्वामी म्हणतात, बाई हा फक्त वरवडे, हा शब्देची म्हणतू असे, एका आयसेचे होऊन टाकले. आपण जरी आरतीमध्ये जरी म्हटलो की त्वमेव माताच्या पिता, रोज म्हणतो 2-3 वेळेला, आणि मग आपले आई वडील समोर आले की सांगतो हे माझी आई, हे माझे वडील. मगाशी आपण आई वडील कोणाला म्हणालो, देवाला म्हणालो, आणि नंतर लगेच आपण मूळ स्थितीमध्ये येतो आणि आपल्या देहाच्या आई वडिलांनाच आपण आई वडील म्हणत असतो. म्हणून मार्गामध्ये पद्धत आहे म्हणायची, हे माझी देहाचे आई वडील. म्हणजे आपल्याकडे 2 भाग आहेत, एक देह आणि एक आपलं जीव स्वरूप. आपल्या देह स्वरूपाचे आई वडील वेगळे आहेत आणि जीव स्वरूपाचे आई वडील वेगळे आहेत. देह स्वरूपाचे आई वडील प्रत्येक जन्मात बदलत राहणार, पण जीव स्वरूपाचे आई वडील एकच आहेत, ते म्हणजे परमेश्वर हेच आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला नुसतं शब्दाने बोलायचं नाही आहे, त्या ठिकाणी आपल्याला वास्तविक ते तसं जगता आलं पाहिजे. तुम्ही जेव्हा ते त्वमेव माताच्या पिता तेव्हा म्हणता, त्यावेळी खरोखर असं इथे जाणवलं पाहिजे की आपल्या जीव स्वरूपाचे आई वडील माता पिता हे परमेश्वरच आहे. त्यांच्यामुळेच आपण काय होणार आहोत की तिथे तमामध्ये पडलेलो होतो आपण, सुखदुःख रहित. पण परमेश्वरामुळेच आपल्याला ज्ञान, प्रेम, ईश्वर प्राप्ती, ईश्वर आनंद जो आहे तो देवामुळेच आपल्याला प्राप्त
होणार आहे. म्हणून जसा तसा विचार जो आहे आपला तो देवांनी सर्वात प्रथम केलेला आहे, परंतु आपण सर्वप्रथम मात्र देवाचा विचार करत नाही है ना. सर्वप्रथम आपला कोणी विचार केलेला आहे, देवतेने विचार केला नाही. आपण आपला विचार केलेला नाही आहे, देवतेने आपला विचार केलेला नाही आहे, प्रपंचाने आपला विचार केलेला नाही आहे. परंतु आपण मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा देवाचा विचार सर्वप्रथम आपण केला पाहिजे. प्राधान्य कोणाला दिलं पाहिजे? देवाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. परंतु तसं होत नसतं बरं का. आपण सर्वात पहिले प्रपंचाचा विचार करतो, जीवाचा विचार करतो, देवतेचा विचार करतो. हे सगळे विचार करून आपण मग त्याच्यातनं वेळ भेटला तर मग परमेश्वराचा विचार केला तर केला, आणि तो देखील शब्देची म्हणजे अंतःकरणपूर्वक नाही, वरवडेच फक्त तो केला जात असतो. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की तयाची आरती जाणवणी, त्याची खरोखरच आर्तता आहे तर ते परमेश्वर जाणतात. ते मग इकडे तिकडे तुम्हाला सांगायची गरज नाही, फक्त आर्तता निर्माण करायची बस हृदयामध्ये. ती अंतर साधना आहे, बाह्य साधना नाही बरं का. तुम्ही म्हटले की बाह्य साधनेमध्ये मग आम्ही एवढे दिवे लावू, एवढे विडे वाहू, एवढं अमकं वाहू, ती बाह्य साधना नाही, त्याच्याने तुमची आर्तता नाही दिसत. ती अंतर साधना असली पाहिजे. तोची व्हावा तोची भेटावा, हे चतुर्विध दुःख जे सांगितले ती अंतर साधना आहे, मनाची साधना आहे. आणि त्याद्वारे तुम्हाला ती आर्तता जर का देवापर्यंत पोहोचली तर ती आर्तता जाणून आपण पुरविती, म्हणजे स्वतः परमेश्वर ती साधन तुमची जी काही आर्तता आहे ती पुरवितात. मग एक तर दुरून पुरवतील असन्निधानामध्ये. म्हणजे आता असन्निधानामध्ये जर का आपलं स्मरण होत नाही तर सकाळचं जे स्मरण आहे, आपलं सकाळची जी वेळ आहे कितीची आहे, पश्चात प्रहर 3 ते 6, त्या वेळामध्ये तुम्ही देवाकडे स्मरण मागा की आमचं स्मरण चतुर्विध स्मरण, चतुर्विध दुःखेसी माझं झालं पाहिजे. तुमच्याकडे जर का ज्ञान नाही आहे तर ते ज्ञान सुद्धा त्या स्मरणामध्ये मागा. त्या स्मरणामध्ये गाड्या घोड्या मागत बसू नका, दृष्टपर गोष्टी मागू नका. अदृष्टपर त्याच्यामध्ये आपल्याला देवाकडे मागता आलं पाहिजे. सेवादास्य मागा, प्रेमोपाय मागा, अपूर्व विधी मागा. त्याच्यामध्ये अधिकरण भेटी, धर्मवार्ता करणारे जे जे असे काही परमेश्वराला प्रसन्न करणारे विधी आहेत ते त्याच्यामध्ये मागा, पण अर्थपूर्वक मागा. नुसतंच मागू नका. नुसतंच आपण जे, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा प्रेमदान द्या मज गरीबाला, हे पण मागणंच झालं, पण हे नुसतंच मागणं झालं. शब्देची वांचून अर्थतापूर्वक ते मागत नाही आपण, त्याच्यामध्ये अर्थता ओतल्या गेली पाहिजे. तर तुम्हाला स्मरण तुमचं वाढेल, तुमचं चिंतन वाढेल, तुमचं सेवादास्य वाढेल, प्रेमोपायादी सारख्या क्रिया तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजही त्या पोहोचतात, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. ती सेवा जर का आर्ततापूर्वक केली, आवडीपूर्वक केली तर ती प्रेमोपायाच्या जवळ जाऊ शकते ती क्रिया. आणि ती कोरडे निगुणे जर का केली तर ती क्रिया होऊन सुद्धा ती प्रेमोपायापर्यंत ती क्रिया आपली जात नसते. आणि म्हणून का कवणा एका करवी पुरविती, आपण पुरविती म्हणजे स्वतः येऊन परमेश्वर दातृत्व करतात. का कवणा एका करवी पुरविती म्हणजे दृष्टांतामध्ये आपण जो सुरुवात केली की दोन्ही घटना घडतात, त्याच्यामध्ये स्वतः सन्निधान देतात परमेश्वर आणि दातृत्व करतात. किंवा आणि का कवणा एका करवी म्हणजे परमेश्वर अधिकरणाते अधिकरुणी परमेश्वर जीवाचा उद्धार करतात. किंवा त्यांचे अधिष्ठित जे कोणी असतील, संत महात्मे असतील, साधू असतील, स्मरणनिष्ठ चर्यावंत कोणी असतील, देवाचे जे साधक आहेत, ईश्वर परायण आहेत, त्यांच्या माध्यमातून ती अर्थ तुमची पुरवितात. तुम्ही म्हटले की बाबा मला हे श्रवण करायचं आहे. एका मागच्या टप्प्यामध्ये असं झालं की आम्ही ते टाकलं की बाबा नामाचे 10 ठायाचं निरूपण उद्यापासून सुरू होणार आहे. तेव्हा मला कोणीतरी फोन केला, एका वयस्कर आईंनी फोन केला मला, आणि ते आधी तर एवढे रडले ते
ते म्हणाले 3 दिवसापासून मला असं वाटत होतं की नामाचे 10 टाय मला ऐकायचे आहेत, पण मला चालता येत नाही, मी जागेवरच आहे, मला घरातनं बाहेर पडता येत नाही, तर मी कुठे नामाचे 10 टाय ऐकायला कुठे जाऊ मी, आणि मला सांगायला कोण येईल, मला एकटीला सांगायला, मी एका टोकाला राहते. आता ही आर्तता त्यांची एवढी होती की त्यांच्या त्या रडण्यावरून लक्षात आलं की ते आधी तर रडले, ते म्हणजे लक्षात आलं की त्यांना ते ऐकण्याची किती इच्छा होती. आणि ते म्हणाले की आत्ता तुमचा तो मेसेज बघितला की उद्यापासून ते सुरू होत आहेत, तर मला त्याचं तुम्ही रेकॉर्डिंग मला पाठवा. आणि मग त्यांना ते रेकॉर्डिंग पाठवली, त्यांनी ते ऐकलं. म्हणजे एरवी सुद्धा आर्तता असेल तर दुरोनी याच्यामध्ये ऑनलाईन पण येतं बरं का. म्हणजे तुम्हाला एखादा विषय ऐकायचा आहे, एखादा प्रश्न तुम्हाला निर्माण झालेला आहे, तर परमेश्वर ते बरोबर देतात. तुम्हाला काय वाटलं ऑनलाईन आपण चालू केलं का? ऑनलाईन परमेश्वराने सर्वात आधी सुरू केलेलं आहे. दुरोनी येथून बोध आणि बोधशक्ती स्वतः द्यायला येतात का देव? असं आपण निरूपण इथे ऐकतो, पण बोध आणि बोधशक्ती तिथून पाठवतात स्वामी, ऑनलाईन येऊन राहिलेली येते. कितीतरी साह्य जो आहे, साह्य आपल्याला स्वतः परमेश्वर करायला येतात का? ना तिथून दुरून स्वामी आपल्याला साह्य करत आहेत. म्हणजे हे काय आहे? दुरून देणं हे तोच प्रकार आहे, हे सुद्धा दुरून देण्यासारखंच आहे. आणि या संबंधित कवणा एका ते निमित्त करून जे परमेश्वराचे साधक आहेत, त्या साधकांकरवी तुमच्यापर्यंत ते दातृत्व पोचवत असतात. तुम्ही जर का देवाला स्मरणाद्वारे विनंती करत असाल की आम्हाला हे श्रवण करायचं आहे, तर तुमच्यापर्यंत ती व्यक्ती पोचेल किंवा त्या व्यक्तीपर्यंत तुम्ही पोचाल आणि तुम्हाला ते श्रवण होणार आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वर काय करत असतात? जीवाची आर्तता पुरवण्याचं कार्य स्वतः करतात की स्वतःच इतरांकरवी ते करवितात. आता आपण एवढं तर काही जोडलेलं नाही की देव आपल्यापर्यंत पोहोचतील किंवा आपण देवापर्यंत पोहोचू, हे आपण जोडलेलंच नाही आहे. आणि जोडण्याचा कुठला प्रयत्न पण आपला नाही आहे की आपल्याला काही सुखदुःख वाटत नाही की देव नाही आहेत, याचं कुठलंही दुःख आपल्याला वाटत नाही है ना. आपल्याला साधारण नुसतं एक विशेष करायला मिळालं की लगेच आपण देवाला विसरून जातो, एखादं प्रसाद करायला मिळालं की देवाला विसरून जातो, एखादं स्थान करायला मिळालं की देवाला विसरून जातो. लक्षात आलं का तुमच्या? की विशेष वंदन, स्थान वंदन, प्रसाद वंदन हे देवाच्या भेटीला विसरण्याचं साधन नाही आहे. उलट तुम्हाला देवाची भेट घेण्याचं अजून तुम्हाला आठवलं पाहिजे. जसं तो लहान मुलगा असतो ना, त्याला जर का तत्संबंधित त्याला जे पाहिजे ते त्याला नाही भेटलं, तो रडतो वगैरे, शांत होतो. परत त्याला जर का त्याची आठवण आली तर तो परत हट्ट धरतो. हे माध्यम तेच आहेत, हे साधन तेच आहे. विशेष स्थान, प्रसाद हे देव भेटावेत म्हणून ती जी काही आपली आर्तता जी आहे ती वाढवण्याचे ते माध्यम आहेत, एरवी वाढणार नाहीत. तुम्हाला एक उदाहरण सांगेल, थोडं वेगळं उदाहरण आहे. कोणाच्या घरी कोणी सरलं की ते रडतात वगैरे, मग ते शांत राहतात. आता त्यांना भेटायला जे दारावर येतात ते आल्यानंतर काय होतं? ते परत त्यांना रडावं लागतं बरं का, पुन्हा पुन्हा. ते रडले नाही तर काय होतं? ते भेटायला आलेले लोक कशासाठी येतात? ते सांत्वन करायला येत नाहीत, ते बघतात हे रडतात की नाही रडत. आणि ते रडले नाही तर ते म्हणतात बा ते रडले सुद्धा, डोळ्यात पाणी सुद्धा नाही त्यांच्या. म्हणजे आता हा एक भाग वेगळा. परंतु जेव्हा केव्हा खरंच ती आर्तता जेव्हा असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या संबंधित कोणी पण आलं भेटण्यासाठी, सांत्वन करण्यासाठी, तेव्हा ते आपोआप रडायला येतं की बाबा, म्हणजे त्यांना आठवण येते की आपण सोबत स्नान करायला जात होतो, सोबत अन्नदान करायला जात होतो, स्मरणाला आपण गेलो होतो वगैरे, त्यांना ते पुन्हा आठवतं. म्हणजे सांत्वनाच्या ठिकाणी विसरणे हा प्रकार नाही, उलट आठवणे हा प्रकार जास्त आहे. तशा पद्धतीने स्थान करताना देवाची भेट विसरायचं नाही. स्थान महास्थान केलं म्हणजे आता देवाला भेटण्याची काही गरज नाही. उलट देवाची भेट या महास्थानी तरी देव तेव्हा आले होते, आजही देव कुठल्या तरी कारणास्तव अधिकारी जीवाला भेट देण्यासाठी येतील तर मला भेटतील, या दृष्टीने आपण गेलो पाहिजे. पांचाळेश्वरला तर रोज दत्तात्रय प्रभू येतात,
कधीतरी कोणी अशा दृष्टीने जातं का की आज तरी दत्तात्रय प्रभू आम्हाला भेटले पाहिजेत? कोणीच जात नाही. आणि कोणी येताना असं म्हणत नाही की आज आम्हाला तिथे सर्व मिळालं, बरं, उटी मिळाली, उपहार मिळाला, आरती मिळाली, जेवायलाही मिळालं, पण दत्तात्रय प्रभू जे रोज तिथे येतात ते मात्र आजही आम्हाला भेटले नाहीत. अशी आर्तता आपल्यामध्ये असते का? तिथे रोज दत्तात्रय प्रभू येतात. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे ईश्वरमुखीचं प्रमाण आहे, परंतु आपल्याला कधी सुखदुःख झालंय का की दत्तात्रय प्रभू भेटलेच नाही तिथे जाऊन देखील, दत्तात्रय प्रभू येऊन देखील आणि आम्ही तिथे जाऊन देखील? म्हणजे ती आर्तता मुळामध्ये नाही. खूपशा गोष्टी आम्ही औपचारिकता त्या पद्धतीने त्या करत असतो. आणि म्हणून इथे परमेश्वर काय करतात, तुमची आर्तता जी आहे ती अनिका करवी का होईना पण त्याची पूर्तता करत असतात. परमेश्वर अशा प्रकारे त्या जीवाला दातृत्व करत असतात. हा दृष्टांत आमच्या स्वामींनी त्यांना सांगितलेला आहे. चांगदेव भट जे आहेत, चांगदेव भट अजूनही जेवलेले नाही आहेत बरं का. खडाखांबूला खेळत आहेत, दिवस उजाडला आणि स्वामींना त्यांनी आसन टाकलं वगैरे. स्वामींनी हा दृष्टांत सांगितला आणि मग स्वामी विचारतात, बटिका जेवी लेती, जेवलात का तुम्ही? ते म्हणतात जी नाही, म्हणजे मी काही जेवलेलो नाही. स्वामींनी त्यांना आधी दृष्टांत सांगितला आणि मग विचारपूस त्यांची केलेली आहे. आणि तदनंतर ते म्हणतात जी जी नाही. स्वामी म्हणतात कांगा नाही, का बरं जेवले नाही तुम्ही? जी जी गोसाव्यांची झोळी दृष्टभूत करावी होती. का नाही जेवले? जेवण आहे तरी जेवलेले नाहीत, भूक आहे तरी जेवलेले नाहीत. सगळं काही उपलब्धता आहे, परंतु काय नाही आहे? देवाला झोळी दृष्टपूत केलेली नाही. देवाला झोळीतलं जे अन्न आहे ते देवाला दाखवावं, ज्याला तुम्ही उपहार दाखवणे म्हणतात, दृष्टपूत करणे म्हणतात, ते दृष्टपूतच नाही केलं. ते स्वामी आमचे दृष्टपूत करतील, ते पदार्थ जे असतील ते पवित्र होतील. एरवीच भिक्षांना पवित्राचे पवित्रच आहे, परंतु तरी देखील आपण ज्या ठिकाणाहून ती भिक्षा घेऊन आलो, ते राजस तामस ठिकाणाहून आपण आलो, विकल्पतेच्या ठिकाणाहून आपण आलो, हिंसा घडलेल्या ठिकाणावरून आपण आलो, तर त्याच्यामुळे परत त्या अन्नामध्ये कशाची मिश्रता होता कामा नये. आणि झाली असेल तरी देखील पवित्राचे पवित्र भिक्षांना परत देवाला दृष्टपूत करायचं आणि मग ते अन्न आपण ग्रहण करायचं आहे. आणि तो दृष्टपूत करण्याचा जो विधी आहे तो मात्र चांगदेव भटांनी अजूनपर्यंत केला नाही, कारण की ते त्या स्थितीमध्ये आहेत. आणि तदनंतर स्वामी त्यांना विचारतात की का बरं तुम्ही जेवला नाहीत ना? झोळी दृष्टपूत करावी होती. स्वामी म्हणतात आणापारुती, आणि ती झोळी आणली आणि अवलोकिले. स्वामींनी त्या झोळीकडे अवलोकन केलं, तव साधन काही आले नाही. साधन काही आले नाही. साधन म्हणजे काय? सी, बी, चूळ आणि चिमुटी हे 4 साधन सांगितलेले आहेत. वृक्षांना भोजन करणारे साधक आहेत, नुसतं वृक्षांना. आणि वृक्षांना सोबत अनधिकार असेल तर साधन घेणारे. त्या साधनाने जमत नाही, थोडा अजून अनधिकार असेल तर मग मात्र इथे इंद्रियार्थ घेणारे आहेत. इंद्रियार्थाने नाही जमत आहे, अजून थोडा अनधिकार जास्त असेल, रस विखो त्याच्यामध्ये घेणारे साधक आहेत. म्हणजे ते पाखा मासा घेणारे आहेत. एरवी सगळे वृक्षांना खाणारेच आहेत. वृक्षांना म्हणजे नुसतीच भाकर, नुसताच भात खाता येईल का? आज खाऊन बघा. एका विशिष्ट वेळाने ती भाकर जी आहे ती तोंडातल्या तोंडातच फिरेल, ती खाली गळ्याखाली जाणारच नाही, ती चावल्या पण जाणार नाही आणि गिळल्या पण जाणार नाही. नुसताच भात खा, त्याच्यावर काहीच घेऊ नका, मीठ सुद्धा नाही घ्यायचं. तो खाऊन बघा, थोड्या वेळाने तो भात जो आहे तो तोंडातल्या तोंडातच आपल्या राहील. त्याच्यावर थोडंसं तुम्ही साधन घ्या, ताक घ्या किंवा पातळ वरण घ्या, एखादं भाजी समजा त्याच्यामध्ये एकदम साधीवाली एकदम भाजी घ्या किंवा मीठ टाका, तर तेवढ्यात त्यातल्या त्यात ते बरं वाटतं खायला, ते गळ्याखाली उतरायला बरं वाटतं.
पण त्याच्यामध्ये पण चव नाही आहे, कारण हे सगळं साधं सुद्धा आहे. मग त्याच्यामध्ये इंद्रियार्थ घ्या, काहीतरी तिखट म्हणा, तेलकट म्हणा, असं काहीतरी घेतात ना. साध्या खिचडीवर ते लसूण आणि ह्याचं तेल घेतात. का घेतात? साधी खिचडी गळ्याखाली जात नाही, मग त्याच्यासाठी ते आहे. मग जेवण आहे ते अजून चव वाढावी म्हणून त्याच्यात आपण लोणचं घेतलं, ठेसा घेतला, पापड घेतलं, कांदा घेतला. म्हणजे हे काय आहे? सगळं आपलं इंद्रियार्थांचं हे सगळं चोचलेपणा आहे. परंतु अस्थिपरीचे 9 पुरुष जे सांगितलेत, आणि अजूनही पुरुष आहेत त्याच्यामध्ये, भेद भरपूर आहेत. ते सगळे जे आहेत ते वृक्षांना खाणार आहेत, आणि पाखा मासा त्यांच्या अनधिकारानुसार ते साधन घेतील. कोणी इंद्रियार्थ घेतील आणि कोणी रसविको घेतील, तर पण ते पाखा मासा घेतील, रोज खाणार नाहीत. अशा पद्धतीने यांना जे आजचं भोजन आलेलं आहे ना, ते भोजन आहे इंद्रियार्थ नाही, त्याच्यामध्ये साधनही नाही, फोडणी तोडणीचं काहीच नाही, नुसतं वृक्षांना आलेलं आहे. स्वामी म्हणतात साधन काही आले नाही बटिका. तेव्हा भट्टे म्हणतात, चांगदेव भट, सर्वज्ञ म्हणते बटिका वृक्ष असे. स्वामींनी अवलोकन केलं, त्याच्यामध्ये तर साधन काहीच नाही आहे, वृक्षांना आहे सगळं. स्वामी त्यांना म्हणतात बटिका वृक्ष असे साधन काही नाही, हे सगळं वृक्षांना आलेलं आहे. नुसतीच भाकरी आली असेल, भाजी आलीच नाही, तर जी हो सगळं वृक्षांनाच आलंय. तर स्वामी त्यांना म्हणतात तरी येत सांगाची ना. मग तुम्ही आम्हाला एका शब्दाने सांगितलं नाही, सांगितलं पाहिजे होतं ना. हे वृक्षांनाच आलेलं आहे, याच्यामध्ये साधन काहीच नाही. येत मनी जे हो, येत मनी जे हो, आम्हाला सांगितलं पाहिजे होतं. किंवा तुम्ही भिक्षेला जाता त्याच वेळेला शेवटीली घरी एखादा एकू ठाव आपजवी जे हो, शेवटच्या घरी. आता लक्षात आलं की हे 4 घरं मागितले, 5वं घर आहे किंवा 7वं घर आहे. किती घरी भिक्षा मागावी? 5 घरी भिक्षा मागावी असं आपलं डोक्यामध्ये आहे. पण आमच्या स्वामींनी काय सांगितलेलं आहे? नगरांत का पात्रांत. 3 घरी भिक्षा मागितली आणि तुमचा पूरक आहार जर का तुम्हाला आला तर 4थ्या घरी भिक्षा मागू नये. किंवा 5 घरी भिक्षा मागून सुद्धा पूरक अन्न जर का आपल्याला जे आपलं जे काही आहार शोधणीचं जेवढं अन्न आहे तेवढं जर का त्याच्यात नाही आलं, तर 6व्या घरी भिक्षा, 7व्या घरी भिक्षा, एक तर नगरांत करा नाही तर एक तर पात्रांत करा, असं स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पण जर का नगरांत किंवा पात्रांत झाल्यानंतर देखील अपेक्षित जर का आहार आलेला नसेल, तर शेवटच्या घरी आमचे स्वामी सांगतात संभावनिकाच्या घरी, ज्यांच्या घरी मागितल्यावर मिळण्याची संभावना आहे, अशा घरी काय करा? एक उठाव आपजवी जे हो, म्हणजे त्यांच्याकडनं एखादा पदार्थ जो आहे तुम्ही मागू शकता, की बाबा ताक असेल तर द्या, किंवा साधं काही वरण असेल वगैरे तर ते तुम्ही मागू शकता, असं स्वामींनी त्या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. सी बी चूळ चिमुटी या चव मध्ये नगमे तरी एखादा एकू ठाव आपज विजे. एकू ठाव आपज विजे म्हणजे 4 साधन सांगितले. सी बी चूळ चिमुटी, त्यातलं एक काहीतरी मागून घेऊ शकता तुम्ही, काही हरकत नाही. बटिका जेवाजा, आणि आता स्वामी सांगतात बटिका जेवाजा, तेही म्हटले जी जी पाणी नाही. ते म्हणतात स्वामींना की देवा पाण्याची व्यवस्था नाही आहे. स्वामी म्हणतात तुम्ही महात्मे किंगा एकी गावी जेवी जे एकी गावी आंच विजय. तुम्ही महात्मे आहात, जे महात्म्याने एका कार्याला इथे जर का तुम्ही न्याय दिला तर दुसरं कार्य करायला पुढच्या, म्हणजे एका ठिकाणी अधिक काळ थांबायचं नाही. इथे जर का जेवलात, हात धुवायला तुम्ही पुढच्या गावाला जा, म्हणजे सगळ्याच गोष्टी आपल्याला जागेवर भेटणार नाही आहेत. आणि एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टींचं, त्या ठिकाणी जेवढा जास्त काळ तुम्ही एखाद्या ठिकाणी राहाल तर तिथल्या गुणाचा प्रभाव आपल्यावर होईल. एखाद्या वेळेस त्यामध्ये आपण अडकून जाऊ, किंवा एखाद्या दोषाचा प्रभाव आपल्यावर होऊ शकतो. ते राजस तामस काही ठिकाण असेल वगैरे, त्याचा प्रभाव होणं तेही चुकीचंच. आणि एखाद्या ठिकाणी थांबलो आणि ते परिसरच चांगला आहे तर त्याच्यामध्ये पण आपण रममान होऊ, आणि मग काय होईल ते सुद्धा आपल्यासाठी वाईट आहे. म्हणून आपले श्रेष्ठत्व नष्टत्व
प्रकाशतय त्याच्या आधी आत बाहेर आपण तिथून पुढे निघालो पाहिजे. तशाच पद्धतीने एखाद्या जागेचं श्रेष्ठत्व नष्टत्व किंवा त्याचं लागले पण होण्याआधी आपल्याला तिथून निघायचं आहे. आणि म्हणून हे का सांगितलं एका दृष्टीने हे पण लक्षात घ्यायचं. हे पण मला आत्ता बोलता बोलता सुचलं की एका ठिकाणी जेवलं तर हात धुवायला पुढच्या गावाला जा, म्हणजे लगेच काय पुढच्याच गावाला जायचं असं नाही, परंतु जागा बदला. का बरं? एकदा जेवलो आणि आपण हात धुवून ताट जर का सरकवलं की मग आता आपले उठण्याची काही शक्यता असते का? असं वाटतं की आता थोडंसं पडावं आपण, लगेच तिथे झोपलो की मग झोपलो. तर तसं होता कामा नये. म्हणून भोजन केल्यानंतर आपण उठावं, जागा बदलावी, जेणेकरून तुमचं थोडं जे अन्न ग्रहण केलेलं आहे ते थोडं शतपावली केल्यासारखं पण होईल आणि लगेच बसल्या ठिकाणी आपण झोपणार देखील नाही. थोडासा एक वेळ जर का गेला ना जेवल्यानंतरचा, आपल्याला थोडी गुंगी येत असते. का येते? कारण की त्यावेळेला पचनक्रिया सुरू होते आणि आपल्या शरीरातलं रक्त त्या पचनक्रियेसाठी मागवल्या जात असतं आणि ते मेंदूकडनं पण ते रक्त येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला त्यावेळेला काही पण खाल्लं की आपल्याला थोडी गुंगीसारखं वाटतं, असं मी ऐकलेलं आहे बरं का. आणि त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला झोपेसारखं वाटत असतं. आता स्मरणाच्या वेळेला पण झोप येते, ती काय येते ती देव जाणे. त्यावेळी काही रक्त वगैरे काही मागवलं जात नसतं मेंदूकडनं, तरी पण तो आपला अनधिकार आहे. आणि म्हणून जेवल्यानंतर थोडीशी गुंगी येते, तो एक तेवढा कालावधी जर का तुम्ही लोटला ना, जर का पार पाडला की ती झोप नंतर उडून जाते. आणि जर का तेवढ्या कालावधीत आपण जर का डोळा लागला तर मग 1 तास काय आणि 2 तास काय आणि 3 तास काय जाग येणं शक्य नाही. आणि म्हणून तिथे सांगितलेलं आहे की तेवढा वेळ जो आहे तो तेवढा वेळ आपण थोडंसं आपला जो विधी आहे तो भोजनविधी आटोपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं उठावं लागणार आहे. आणि एका क्रियेमध्ये अडकून राहायचं नाही. इथे पाणी नाही आहे तर पुढच्या ठिकाणी ते पाणी मिळेल, इथे तो विधी घडत नाही तर पुढच्या ठिकाणी तो विधी घडेल. त्या एकाच ठिकाणी अडकून राहायचं नाही. गावोनी गावा जावे, गावाच्या ठिकाणी अडकून नाही राहायचं, स्थानाच्या एखाद्या म्हणजे ठिकाणाच्या ठिकाणी अडकून नाही राहायचं, पदार्थामध्ये अडकून नाही राहायचं, संघ सांगतामध्ये पण अडकून नाही राहायचं. आपला जो परिभ्रमण आहे ते परिभ्रमण आपलं सुरू राहिलं पाहिजे. म्हणजे तेवढंच काय असतं की आपल्याला दोषांची लागण त्या ठिकाणच्या होत नाही. आजच्या सत्रामध्ये आपण जे दृष्टांत बघितलेला आहे दुरस्त मातेचा 38वा दृष्टांत आणि सोबतच प्रकरण वशाची पूर्वार्ध 157 क्रमांकाची खडखांबूला खेळू ही लीळा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंड